ब्रेकनंतर बातमी समोर येते मुंबईतनं। मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात गोंधळाचं वातावरण तयार झालंय। किशोरी पेडणेकर निवेदन करताना भाजप नगरसेवकांचा आक्षेप त्यांनी घेतला आणि त्यानंतर हा गोंधळ झाला। प्रथा पाळायची असेल तर मग सगळ्याच बाबतीत पाळा असं पेडणेकर म्हणाल्या आणि मुंबईकरांचा अचानक आलेला मुद्दा स्टेटमेंट देऊ शकते असंही त्या बोलल्या। तेव्हा आधी निवेदन लिखित द्यायला हवं होतं असं महापौरांनी म्हटलेलं आहे। तर बातमी कोल्हापूरमध्ये आहे। इथं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होणार याबद्दल कमालीची उत्सुकता लागून राहिली होती। त्यातच महायुतीमधल्या घटक पक्षात सुरू असलेल्या स्पर्धेत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडावा याबद्दल निर्णय घेण्यात आला। त्यानुसार कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत तर उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील यांची निवड झाली आहे। काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडी बिनविरोध झालेल्या आहेत। आता बातमी आहे पवार कुटुंबियांची। शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी आता पवार कुटुंबियांना दिलासा मिळालाय, कारण शिखर बँक घोटाळ्याची फाईल अखेर बंद झाली आहे। आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट आलाय। विशेष न्यायालयानं हा रिपोर्ट स्वीकारलाय। आरोपांमध्ये अपहाराचे पुरावे नाहीत असं न्यायालय म्हणतंय। तर प्रकरणातनं 70 पेक्षा अधिक लोकांना दिलासा मिळालाय। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आमदार रोहित पवारांना मोठा दिलासा मिळालाय। शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार, सुनेत्रा पवार आणि त्यानंतर त्यांचा पुत्र रोहित पवार यांना क्लीन चिट दिलेली आहे। शिखर बँक घोटाळ्याची फाईल बंद केलेली आहे। शिखर बँकेचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाकडून मंजूर केलाय, त्यामुळे पवार कुटुंबाला दिलासा मिळालाय। मुंबई पोलिसांनी आता या प्रकरणी दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला आणि ज्यावर निकाल देताना विशेष न्यायालयानं मोठं निरीक्षण नोंदवलं। संबंधित संचालकांच्या कृतीमध्ये कोणतीही बेईमानी किंवा लबाडी असा हेतू दिसत नाही। त्याचबरोबर बँकेच्या संचालकांमध्ये कोणतेही बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी पूर्वनियोजित कट किंवा संगनमत झाल्याचे ठोस पुरावे तपास यंत्रणेला सापडले नाहीत असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय।